चला नमस्कार बाळांनो. कालचा धडा आपण जो एअर हवा हा धडा आपण कंटिन्यू पुढे करणार आहे बाळांनो. आपलं 58 पर्यंत झालेलं होतं बाळांनो. आता पुढे जाऊया बाळांनो. आपण एअर हवा याविषयी पॉईंट नंबर 57 आणि 58 झालेलं आहे बाळांनो. की आपण मेणबत्तीचा प्रयोग आणि पाण्याचा प्रयोग, भांड्यांमध्ये पाणी घेतलेले याविषयी आपण पाहिलेले दोन प्रयोग तुमच्या लक्षात आले असतील आणि तुम्ही काल तुम्ही हा प्रयोग नक्कीच घरी करून बघितला असेल आणि 100% तुम्हाला तो प्रयोग सक्सेस झाला असेल, नक्कीच करता आला असेल. मी असं मान्य करतो, गृहीत धरतो आणि पुढे मी कंटिन्यू हा धडा करतोय बाळांनो. आता पान नंबर 59 आणि 60 पान नंबर 59 आणि 60 आपण घेऊया बाळांनो. ओके बाळांनो, म्हणजे आपला धडा हा संपणार आहे इथे. हवा, तर हवेविषयी तुमच्या लक्षात आलं असेल. मागच्या तासाला आपण काय घेतलेलं आहे आणि काय तुमच्या लक्षात आलं असेल. चला पुढे जाऊया. पुढे आता कंटिन्यू करण्यासाठी बघा, दिस constituent of air the helps burning is called oxygen gas. तुम्हाला मी मागच्या तासाला सांगितलं की ज्वलनास म्हणजे ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात. ऑक्सिजन वायू म्हणतात. हे प्रत्येकाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाहीये. ऑक्सिजन वायू असे म्हणतात बाळांनो. ओके बाळांनो, पुढे जाऊया. The Earth's atmosphere is made of air. The circle in this picture shows all the air in atmosphere. If we divide the circle into 5 equal parts, then the oxygen in the air will be equal to one of the parts. Apart from oxygen, there are other gases in the atmosphere which could those be. The oxygen in the air is used both for burning as well as respiration. Which are the other uses of air you know about? You have learned that the gas that fizzes out of soda water is carbon dioxide. This gas is present in small quantities in air too. You have also learned that plants make their food using air and water in the presence of sunlight. When plants make their food, they use the carbon dioxide from the air. बघा काय म्हटलेले बाळांनो. तुम्हाला मी आधीच सांगितलं की ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला आपण ऑक्सिजन वायू म्हणतो, बरोबर. आणि अशा पद्धतीने हा ऑक्सिजन वायू पृथ्वीवर जे वातावरण आहे ते कशाने बनलेले? हवेनेच, म्हणजे ऑक्सिजननेच बनलेले आहे. आणि या आपल्याला जे चित्र दाखवलेले आहे त्या चित्रामध्ये बघा ऑक्सिजन दाखवलेला आहे आणि त्या पद्धतीने या चित्रातील वर्तुळ म्हणजे हवा आहे आणि त्या वर्तुळाचे आपण समान 5 भाग केलेले आणि एका भागा इतका ऑक्सिजन हवेत असतो. हवेत ऑक्सिजन शिवाय इतरही वायू असतात. ते वायू कोणते? तुम्हाला आत्ताच सांगितलं बाळांनो, कार्बन डायऑक्साईड. बघा, ऑक्सिजन हा शरीराला खूप उपयोगी असतो, प्राणवायू, की हवेशिवाय आपण जगू शकत नाही. सजीव मात्र सर्व प्राणी, पशु पक्षी वगैरे सर्व सजीव प्राणी या सृष्टीवर राहणारे, या पृथ्वीवर राहणारे, यांना सगळ्यांना हवेची गरज असते. सजीव
आणि निर्जीव हे दोन प्रकार आहेत. निर्जीव वस्तू तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. ते नंतरच्या आपल्याला मागच्या सत्रामध्ये गेलेले सजीव आणि निर्जीव वस्तू कोणत्या असतात. जसं उदाहरणार्थ झाडे, माणूस सजीव, प्राणी, पशु, पक्षी सजीव आहेत. आणि निर्जीव म्हणजे दगड, बरोबर, दगड, सायकल वगैरे वगैरे. आलं लक्षात? म्हणजे ज्यांना हवा, अन्न, पाणी यांची गरज नाही त्या निर्जीव, ज्यांना हवा, अन्न, पाणी यांची गरज आहे ते सजीव. चला लक्षात आलं तुमच्या? तर अशा पद्धतीने हवेत ऑक्सिजन शिवाय इतरही वायू असतात आणि ते वायू कोणते ते आपण ते बघणार आहोत. आत्ताच तुम्हाला सांगितलं, मी इंग्रजीमध्ये तुम्हाला समजावून दिलेले आहे. तर शोषण करण्यासाठी, शोषण म्हणजे जे आपण श्वास घेतो, शोषण करण्यासाठी म्हणजे जे श्वास घेतो आपण, त्या श्वास घेताना हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. हवेतील ऑक्सिजन वायू काय होतो बाळांनो? वापरला जातो. शोषण करतानंतर हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो आणि त्यामुळे शोषण व ज्वलन याशिवाय तुम्हाला हवेची इतर कोणते उपयोग बघा. सोडा वॉटर, बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड वायू असतो, हे तुम्हाला माहीत झालेलं असेल, प्रत्येकाला माहिती आहे सोडा वॉटरमध्ये. आणि हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतील असे वनस्पती सूर्यप्रकाशात हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात, हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. आता तुम्हाला इंग्रजीमध्ये मी सांगितलंय. एवढंच नव्हे तर बर्फ टाकून थंड झालेल्या पेल्यावर बाहेरून पाण्याचे कण जमा होतात, म्हणजेच हवेत पाणीही वायू रूपात आपल्याला आढळून येते किंवा लक्षात येते बाळांनो. पण हवेतील सर्वात मोठा भाग म्हणजे सर्वांव्यतिरिक्त एक वेगळ्याच वायूचा असतो, त्याचे नाव आहे नायट्रोजन. आता नायट्रोजन त्या चक्रामध्ये तुम्हाला दाखवलेले, त्याच्यावरून तुम्हाला कळणार आहे. पण हवेतील सर्वात मोठा सांगितलं तुम्हाला नायट्रोजन वायू. असे अनेक वायू असतात आणि वायू हवेत. हे वायू कुठे असतात? हवेत. ऑक्सिजनच नसतो हवेमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणजे जे धुरांडे वगैरे गाड्यांचे जे धूर असतो अशुद्ध, याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो बाळांनो, आणि तो शरीराला अपायकारक असतो. शुद्ध म्हटलं तर हवा शुद्ध, ऑक्सिजन. असे अनेक वायू हवेत असतात, म्हणजे हवा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे. फक्त हवेमध्ये ऑक्सिजनच नाही तर अनेक वायूंचे, मी आता इंग्रजीमध्ये समजून दिलेले आहे, पुन्हा मराठी तुम्हाला समजून सांगते की हवेमध्ये अनेक प्रकारचे वायू असतात आणि ते एकत्र मिसळल्यामुळे आपल्या हवेचे वातावरण बिघडते काही वेळा. अशा पद्धतीने ते वर्तुळ दाखवले. नायट्रोजन वायू, ऑक्सिजन वायू आणि इतर वायू असे अनेक वायू असतात आणि त्यातील आपल्याला लक्षात येईल की बघा, आणि आपण अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की अनेक quantities of the each gas in the mixer will be as shown alongside. बघा, आधीच मी तुम्हाला सांगितलं की अनेक वायूंचे एकत्र मिश्रण होते आणि ते मिश्रण झाल्यामुळे प्रदूषण मग काय होते? बिघडते. त्यामुळे प्रदूषण आपले बिघडते बाळांनो. आलं लक्षात? समजलं असेल. चला पुढे जाऊया बाळांनो. डू यू नो की तुम्हाला माहीत आहे का? ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की कशामुळे वायू प्रदूषण होते, ते तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही, तरी मी सांगतो बाळांनो. डू यू नो द बर्निंग दॅट टेक्स प्लेस इन फॅक्टरीज, व्हेइकल्स, स्टोर्स, इन द किचन्स, extra give us out smoke. This smoke to mixes with the air around us. बघा, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे बघा, आता मी इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगितले,
फॅक्टरी कारखाने, कारखान्यांमुळे, बरोबर बाळांनो. व्हेइकल्स, वाहनांमुळे. स्टोव्स, ज्या शेगड्या असतात, आपण जे स्वयंपाक वगैरे करतो त्या शेगड्या हॉटेलांमध्ये वगैरे मोठमोठे वापरले जातात. इन द किचन्स, आणि इतर कारखान्यांमध्ये, घरामध्ये जो वापर केला जातो त्यांच्यापासून धूर तयार होतात. शेगड्यांपासून, कारखान्यांपासून, कारखान्यांचे धुरांडे, वाहनांचे धूर. एक्स्ट्रा म्हणजे इतर प्रकारचे जी वाहनं वगैरे 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 आपण जे याचा वापर करतो कारखान्यांमध्ये वगैरे वस्तू तयार करण्यासाठी, त्यामुळे ज्वलनातून धूर बाहेर पडतो. विथ द एअर अराउंड अस मिक्सेस, म्हणजे एकत्र होतात ते, आणि मग यामुळे या पृथ्वीतलावरील वायूचे मिश्रण झाल्यामुळे हवेत मिसळतो आणि मग हवेचे प्रदूषण बिघडते. बाळांनो, समजलं बाळांनो? इथपर्यंत लक्षात आलं असेल. चला पुढे जाऊया बाळांनो. पुढे आहे बाळांनो आता, व्हॉट वी हॅव लर्न, की आपण काय शिकलो. बघा आता या धड्यामध्ये, हवा या धड्यामध्ये, एअरमध्ये आपण काय शिकलो, काय लक्षात घेतलं, याविषयी आपण पाहणार आहोत. की आपल्याला लक्षात काय आलं असेल, आपण काय समजावून घेतलेलं आहे आणि कितपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. शिकून झाल्यानंतर धड्याचं वाचन करा. त्याच्यानंतर बाळांनो स्वाध्याय करायचंय. बघा, तर आपण काय लक्षात घेतलेले ते आपण पाहणार आहोत. एअर इज प्रेझेंट ऑल अराउंड अस, इवन इन प्लेसेस दॅट अपियर टू बी एम्प्टी. बघा, एअर, हवा, ही हवा सभोवती आहे, सगळीकडे. हे मी आधी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आणि रिकाम्या दिसणाऱ्या जागेमध्येही हवा असते, हे बी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे समजावून दिलेले आहे. ओके बाळांनो, पहिला पॉइंट झालेला आहे. पुढे जाऊया. देर इज अ कव्हरिंग ऑफ एअर ऑल अराउंड द अर्थ. इट इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर, वातावरण. ॲटमॉस्फिअर, वातावरण. की पृथ्वीभोवती हवेचे आवरण, पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे आणि त्यालाच आपण ॲटमॉस्फिअर, वातावरण असे म्हणतो बाळांनो, किंवा म्हणतात. ओके बाळांनो, लक्षात आलं बाळांनो? द लेयर्स, म्हणजे आपण समजावून घेतले आधीच. द लेयर्स ऑफ एअर इन द ॲटमॉस्फिअर क्लोज to the earth or press close to each other, while the upper layers are gray. आणि अशा पद्धतीने की पृथ्वीजवळील हवेचे जे स्तर असतात ते दाटादाटीने असतात एकत्र, आणि मात्र पृथ्वी तलावर दाटादाटीने एकत्र असतात, परंतु जसजसे आपण वरती जातो तसे ते विरळ म्हणजे कमी कमी होत जातात बाळांनो. एअर इज अ मिक्सर ऑफ सेव्हरल गॅसेस, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर ऑर इट्स मेक कन्स्टिट्यूएंट्स. अशा पद्धतीने बघा कोणकोणते, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर. तर असे वेगवेगळे प्रकारचे वायू या हवेमध्ये आपल्या पृथ्वी भूतलावर आहेत. की हवेचे अनेक वायूंचे हवेचे हे मिश्रण आहे एकत्र,
ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि बाष्प, हवेचे बाष्प, हे हवेचे मुख्य वायू घटक आहेत बाळांनो. आलं लक्षात. ऑलवेज रिमेंबर की आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं बाळांनो. ऑलवेज रिमेंबर fuels like coal, petrol and diesel give out smoke while burning, which mixes with the air. This can cause in health. This can cause in health. की अशा पद्धतीने बघा वेगवेगळ्या प्रकारचे कोळसा, पेट्रोल, डिझेल, आता सांगितलं मी, पेट्रोल डिझेल अशी काही इंधने असतात म्हणजे गाड्यांद्वारे चालतात, वाहने चालतात बघा. कशाद्वारे? कोळसा, पेट्रोल, डिझेल यांच्याद्वारे वाहने चालतात. यांच्यामुळे उष्णता तयार होते. जसं विजेवर काही वाहने चालतात तसे या पद्धतीने पेट्रोल, डिझेल याच्यावरती कोणकोणते वाहने चालतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कल्पना आहे, माहीत आहे बाळांनो. आलं लक्षात. गॅसवरती पण चालतात, डिझेल पेट्रोलवरती पण चालतात. आलं लक्षात. तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांबरोबर जातात, मम्मी पप्पा ते पेट्रोल संपलं की कुठे जातात हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे पेट्रोल भरावं लागतं, 4 व्हीलर वगैरे असेल तर डिझेल वगैरे भरावे लागते वगैरे. तर अशा पद्धतीने अशी काही इंधने आहेत की ती त्यांच्यामधून काय तयार होतो? धूर तयार होतो. आणि हा धूर कशामध्ये मिसळतो? हवेत मिसळतो. कशामध्ये बाळांनो? हवेत मिसळतो. आणि या धुराने आपले आरोग्य काय होते? मग बिघडू शकते. त्याच्यामुळे पर्यावरणात बिघाड होऊ नये यासाठी आपण या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे की पर्यावरण कसे जागरूक राहील, पर्यावरण कसे सुरक्षित राहील, शुद्ध हवा कशी मिळेल. झाडे लावा, झाडे जगवा. झाडांपासून आपल्याला प्राणवायू, शुद्ध हवा मिळते बाळांनो. आलं लक्षात. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला हा धडा समजलेला असेल आणि हा धडा आपला इथे संपलेला आहे. आपल्याला फक्त इथे क्वेश्चन लिहायचंय बघा. फक्त फ्लिंग बघा, फक्त रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तेवढं एकच क्वेश्चन करायचंय. क्वेश्चन 3 करायचंय बाळांनो. 1, 2 करायचा नाही. 4 क्वेश्चन नाहीये, फक्त एकच क्वेश्चन आहे. तेवढं एक क्वेश्चन करायचा आहे रिकाम्या जागांचा. फिलिंग द ब्लँकेट्स, रिकाम्या जागा भराय. फिलिंग द ब्लँकेट्स एवढंच करायचा आहे. रिकाम्या जागाच भरायचे. मात्र धड्याचं 2 वेळा वाचन करायचे. छानपैकी धडा आहे. खूपच या धड्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिलेली, हवेविषयी सांगितलेले, छानपैकी मी तुम्हाला प्रयोग करून दिलेले, समजावून सांगितलेले आहेत आणि ते प्रयोग तुम्हाला नक्की करता येतील बाळांनो. आणि ते प्रयोग करायचे. त्यानंतर 2 वेळा धड्याचं वाचन करायचे इंग्रजीमधून. आणि धड्याचं वाचन झाल्यानंतर आपण स्वाध्याय लिहायचा आहे. आलं लक्षात बाळांनो. अशा पद्धतीने हा धडा इथे संपलेला आहे. आधी आपला एक धडा झालेला आहे, 7वा धडा झालेला आहे. हा 9वा धडा आहे बाळांनो. प्रथम सत्राचे आपले धडे झालेले आहेत. त्याचा विषय मागेच संपलेला आहे प्रथम सत्राच्या आधी. आणि आपण अशा पद्धतीने परीक्षा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळवले जाईल. वेळोवेळी अभ्यास दिला जातोय, तो अभ्यास करायचा आहे. स्वाध्याय करायचा, फक्त स्वाध्याय पाठांतर करायचं आणि धडे वाचन करायचे बाळांनो. आणि टेबल पाठांतर करायचे, निबंध पाठांतर करायचे, पोएम पाठांतर करायचे, कविता पाठांतर करायच्या आहेत. ओके बाळांनो. अशा पद्धतीने
इथेच थांबतो मी. धन्यवाद.